वाफेमुळे जे पाणी येतं झाकणाला ते पाणी याच्यात पडलं नाही पाहिजे, म्हणून सुरुवातीला जे झाकण ठेवलेले ते काढून ठेवायचंय. नंतर आपण इथे दुसरं झाकण ठेवणार आहे. टीस्पून मी इथे सोडा घालणार आहे. सोडा घातल्यानंतर तर हे पूर्ण फुगून येताच आपल्याला हे बॅटर या भांड्यामध्ये ओतून घ्यायचं आहे. आपल्याला लगेच हे भांडं इथे उकळत्या पाण्यावरती ठेवायचं आहे. एक रुमाल ह्याच्यावरती टाकून घेणार आहे आणि ह्यावरती नंतर आपण इथे पॅक झाकण ठेवणार आहे. आपलं पाण्याचा थेंब याच्यात अजिबात पडता कामा नये. 20 मिनिटं आपण याला अजिबात उघडणार नाहीये आणि इथे गॅस आता आपल्याला मिडियम करायचा आहे. 20 मिनिटं इथे झालेले आहेत ढोकळ्याला. आपण आता इथे झाकण पटकन बाहेर काढून घ्यायचंय. ढोकळा इथे तुम्ही बघू शकता व्यवस्थित झालेला आहे. संपूर्ण रेसिपी बघण्यासाठी होम कुकर रंजना चॅनल वरती रेसिपी अपलोड झालेली आहे. जरूर बघा.